नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतीय सर्वोच्च न्यायालय भरतीची जाहिरात निघालेली आहे. या भरतीची प्रक्रिया सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भरतीची निवड प्रक्रिया काय आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, जॉब प्रोफाईल काय आहेत, वय मर्यादा आणि पगार म्हणजे सॅलरी आणि नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जाहिरात आहे. पदाचे नाव ज्युनियर कोर्ट अटेंडंट हे पदाचे नाव आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे स्वयंपाक ज्ञान पण असणे आवश्यक आहे. आणि या भरतीमध्ये पूर्ण एकूण जागा ह्या 80 आहे. हे पदाचे नाव आणि जागा 80. त्याच्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घेऊया. शैक्षणिक पात्रता मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाककला डिप्लोमा म्हणजेच तुमच्याकडे स्वयंपाकाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यालाच पाककला डिप्लोमा असं म्हणतात. ते सर्टिफिकेट असणं पण तुमच्याकडं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव असणे पण महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असाल, या मोठ्या हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हव्या, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. याच्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो, वयमर्यादा काय आहे. याची वयमर्यादा एज लिमिट 18 ते 27 वर्ष हे बेसिक वयमर्यादा आहे मित्रांनो. SC आणि ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 5 वर्ष सूट अशा प्रकारे वयमर्यादा आहे. याच्यानंतर चलन आणि नोकरीचं ठिकाण हे काय असणार आपण ते जाणून घेऊया. चलन व नोकरीचं ठिकाण जनरल OBC म्हणजेच ओपन यांच्यासाठी 400 रुपये फीस असणार आहे आणि SC ST यांच्यासाठी 200 रुपये फी असणार आहे आणि नोकरीचं ठिकाण तुमचं दिल्ली राहणार आहे. अशा प्रकारे चलन व नोकरीचं ठिकाण होतं. त्यानंतर भरतीची निवड प्रक्रिया काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया. म्हणजेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेसमध्ये 3 फेस आहे. फर्स्ट फेसमध्ये रिटन टेस्ट 100 मार्क, तुमचे एक कॅम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे मित्रांनो, MCQ टाईप. ती 100 मार्काची असणार आहे. 100 मार्काची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 60 गुण घेणं हे अनिवार्य आहे. आणि त्यानंतर रिटन टेस्टमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर फेस 2 साठी तुम्ही क्वालिफाय होतात. तर फेस 2 मध्ये प्रॅक्टिकल स्किल टेस्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स टेस्ट म्हणजेच तेच तुमचं स्वयंपाकाचं ज्ञान हे बेसिक ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह हे 70 मार्काचे विचारणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही फेस 3 साठी क्वालिफाय होता. तर फेस 3 मध्ये इंटरव्ह्यू असणार आहे 30 मार्काचा. तर फेस 2 आणि फेस 3 याच्यामध्ये 70 आणि 30 100 एकूण 100 मार्क्स होतात. या एकूण 100 पैकी तुमच्याकडं 60 गुण मिळवणं अनिवार्य आहे. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस होतं. त्यानंतर याचा आपण पगार जाणून घेऊया. याचा पगार काय असणार आहे. पगार सॅलरी इन हँड किती असणार आहे तुमच्याकडे 21,700 ते 41,210 इतकं पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे आपण जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 12 सप्टेंबर आहे, परंतु 23 ऑगस्टपासून फॉर्म सुरू
फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर 23 ऑगस्टपासून तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. आणि त्यानंतर तर ह्या भरतीची संपूर्ण PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तिथून तुम्ही भरतीची माहिती चेक करू शकतात. अशा प्रकारे जाहिरात होती. थँक्यू. व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.